नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. श्री गुरुदेव दत्त. तर आज सकाळी सकाळी मळ्यामध्ये आलो होतो. हा आहे आपल्या मिरचीचा जुना प्लॉट. हा एकदम जुना प्लॉट आहे, पण आता सध्या मार्केटमध्ये मिरचीचे भाव वाढल्यामुळे हाच प्लॉट चालू करण्याचा विचार चालू होता. त्यासाठी खत वगैरे सोडून झाले होते, तर त्याला फवारणी करायची होती. त्यासाठी आपण अशा पद्धतीने बॅलर भरून पाण्याचा घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टॉनिक आणि थोडंसं मव्याचं औषध मिक्स करून अशा पद्धतीने फवारणी घेण्यास सुरुवात केली. तर मित्रांनो, तुम्ही बघत असाल की अशा पद्धतीने त्याला फुलाला लागलेले आहेत. ह्या फुलांसाठीच आपण एक टॉनिक फवारत आहोत आणि याच्यावर थोडासा मवा आहे, त्यासाठी आपण ते औषध फवारत आहोत. औषधाची फवारणी झाल्यानंतर आम्ही आमच्या मित्राच्या मळ्यामध्ये गेलो. त्याच्या मळ्यामध्ये ऊसाची लागण करायची होती. त्यासाठी आम्ही त्यांना मदत करण्यासाठी गेलो होतो. तर आम्ही जायच्या अगोदरच अशा पद्धतीने त्यांनी ऊसाची कापणी करून घेतली होती. त्यानंतर मी ऊस असं तोडायला सुरुवात केली. आपल्याला पूर्वी कधीही असा अनुभव नाही आहे की ऊस वगैरे तोडायचा. तरी पण आपण थोडा प्रयत्न करत होतो ऊस तोडायचा. तर अशा पद्धतीने ऊस तोडणी करून त्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून ते असे लावायचे होते. त्यासाठी आपण आमच्या मित्र ला मदत करण्यासाठी मळ्यामध्ये त्यांच्या आलो होतो. तर माझं ऊस वगैरे कट करून झाल्यानंतर आमचे मित्र म्हणजेच दादा आठवडे, त्यांना आम्ही लाडाने पाटील असं म्हणतो, ते अशा पद्धतीने ऊसाचे छोटे छोटे तुकडे करत होते. त्यांना या कामामधला जास्त अनुभव आहे, म्हणजे ते प्रगतिशील असे बागायतदार आहेत. त्यानंतर हे मित्र आहेत, ते आमचे एक शिक्षक मित्र आहेत. म्हणजे आपण ज्यांच्या मळ्यामध्ये आलो आहे ते ह्यांचाच मळा आहे. ते एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवरती शिक्षक आहेत आणि त्यांना शेतीची खूप आवड असल्यामुळे ते अशा पद्धतीने रविवारी वगैरे सुट्टी वगैरे असल्यानंतर शेतात येऊन काम करतात आणि आम्ही त्यांना कधी कधी मदत करायला जातो. अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण अशी बैलगाडी भरून घेतलेली आहे. पूर्ण बैलगाडी भरून झाल्यानंतर आम्ही ज्या मळ्यामध्ये त्यांना ऊसाची लागण करायची होती त्या मळ्यामध्ये आम्ही गेलो आणि मी अशा पद्धतीने त्यांना बैलगाडीमधून सर्व ऊसाचे तुकडे म्हणजेच बियाणं भरून देत होतो आणि हे सर्वजण अशा पद्धतीने बियाणं त्यांच्या शेतामध्ये असं हांतरायला सुरुवात केली होती. तर मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.